श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. 22व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या हृदयातच सद्गुरू आहे आणि त्यांनी हा माझा संसार पार पाडला. माझा संसार पार पाडला याचा अर्थ या संसारातून मला हात धरून ओढून बाहेर काढलं. या जगाचा खरा अर्थ मला कळवून दिला आणि म्हणून मला या सत्सद विवेक बुद्धीबद्दल किंवा गुरूंच्या कृपेने हा जो विवेक मला प्राप्त झालेला आहे त्या विवेकाबद्दल मला विशेष आदर आहे. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर. ज्ञानेश्वरीमध्ये आत्म अनात्म विवेकच सांगितलेला आहे आणि हे ज्याला कळलं त्याला ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने कळली असं म्हणायला हरकत नाही. तसा जर आपण बारकाईने विचार केला तर ज्ञानेश्वरी हा आत्मज्ञानाचा ग्रंथ आहे. अध्यात्मशास्त्र परमार्थ समजून सांगणारा ग्रंथ आहे. अध्यात्म या शब्दाचा अर्थ आधी मी तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराजच एका ठिकाणी म्हणतात, तैसे अध्यात्मशास्त्री इये अंतरंगची अधिकारिये. याच्यामध्ये अध्यात्मशास्त्राबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. अध्यात्म या शब्दाचा अर्थ याच्यामध्ये दोन शब्द अंतर्भूत आहेत, आधी आणि आत्म. आता आधी शब्द म्हणजे काय त्याचं आपण बघूया. आपण नेहमीच जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा आधी आणि व्याधी असे दोन शब्द एकत्र बोलतो बघा, आधी व्याधी. आता यातला व्याधी शब्द जो आहे तो सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. व्याधी म्हणजे शरीराला होणाऱ्या जखमा किंवा आजार किंवा शरीराला होणारे विकार याला व्याधी म्हणतात. आणि आधी याचा अर्थ मनाला घडणारे विकार. आता आत्म्यासंबंधी जे आधी असते त्याला अध्यात्म म्हणतात. आता आधी म्हणजे विकार हा शब्द जरी असला तरी विकार हा नेहमी वाईटच असतो असं नाही. विकार याचा अर्थ बदल, नाही का. एखादी गोष्ट आपल्याला झाली, सर्दी झाली, हा विकार झाला म्हणजे काय होतं, नाकातून पाणी गळू लागतं, डोळ्यातून पाणी गळू लागतं, शिंका येतात. हे सगळे बदल शरीरामध्ये घडतात. म्हणजे जेव्हा एखादी व्याधी घडते तेव्हा आपल्या शरीराच्या रचनेमध्ये बदल होतो. रोज घडणाऱ्या गोष्टी आणि त्या व्याधी झाल्यानंतरच्या घडणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये फरक पडतो. म्हणजे व्याधी हा शब्द आपण आजारपण, दुःख, जखमा किंवा विकार या अर्थाने जरी घेत असलो तरी त्याचा योग्य अर्थ कुठला, तर व्याधी किंवा आधी या दोन्हीचा अर्थ विकार म्हणजे घडून येणारा बदल. आता हा बदल जो आहे तो नेहमी वाईटच असतो असं नाही. आता अध्यात्म शब्दामध्ये जो आधी आणि आत्म हे दोन शब्द वापरले आहेत, आत्म्यासंबंधी आपल्या मनामध्ये घडून येणारे बदल म्हणजे अध्यात्म.
मग ते विचारांमध्ये बदल असेल, बुद्धीमध्ये बदल असेल, ज्ञानामध्ये बदल असेल, आपल्या पातळीमध्ये बदल असेल, आपल्या अधिकारामध्ये बदल असेल, आपल्या सामर्थ्यामध्ये बदल असेल. म्हणजे अध्यात्म हा शब्द हा व्याधीच दाखवतो. मनाच्या व्याधी त्याला आधी म्हणतात आणि शरीराच्या असतील त्याला व्याधी म्हणतात. पण इथे व्याधी किंवा आधी हा निगेटिव्ह अर्थाने घ्यायचा नाही आहे. तर मनामध्ये घडून आलेला बदल, ज्यामुळे आपल्याला आत्म्याविषयी ज्ञान प्राप्त झालं किंवा आत्मज्ञानाकडे आपली वाटचाल सुरू झाली, म्हणजे हा मनामध्ये झालेला सकारात्मक बदल. म्हणून अध्यात्म या शब्दाचा अर्थ असा की आत्म्यासंबंधी मनावर किंवा बुद्धीवर जे काही संस्कार केले जातात, जो काही बदल घडतो, जे काही ज्ञान मिळते, जे काही सामर्थ्य प्राप्त होते, जो काही अधिकार प्राप्त होतो, जी काही माहिती मिळते, त्याला अध्यात्म म्हणतात. आणि आत्म्यासंबंधी म्हणजे आत्मज्ञानासंबंधी असा अर्थ घ्यायचा. आता ज्ञान हे परत दोन प्रकारचं असतं. एक असतं व्यक्त आणि दुसरं असतं अव्यक्त. आता व्यक्त ज्ञान जे आहे ते आपण बोलण्यावाटे इतरांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आता मी जे काही बोलतोय या माझ्या बोलण्यातून मला जे काही ज्ञान झालेलं आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकतो शब्दाद्वारे, अर्थाद्वारे. आणि म्हणून याला व्यक्त केलेलं ज्ञान असं आपण म्हणू शकू. आणि दुसरं जे असतं ते अव्यक्त ज्ञान असतं. अव्यक्त ज्ञान म्हणजे काय की जे मी स्वतः अनुभवलेलं आहे, परंतु माझे जे अनुभव आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि म्हणून हे व्यक्तिगत पातळीवर असतात. अव्यक्त म्हणजे त्या व्यक्तीपासून दुसरीकडे जाऊ न शकणारे, व्यक्त होऊ न शकणारे असे हे जे ज्ञान असतं त्याला अव्यक्त ज्ञान म्हणतात. आणि तो ज्याने त्याने अनुभवण्याचाच विषय आहे, त्याला दृश्य स्वरूप येऊ शकत नाही. परंतु भानगड अशी आहे की ज्ञान जे असतं ते व्यक्त झाल्याशिवाय राहू शकत नाही, त्याला चैन पडत नाही. आणि म्हणून भगवंताला देखील व्यक्त व्हावंसं वाटलं आणि म्हणून त्याने हे अवतार धारण केले. बघा काय गंमत आहे. आपला आनंद, आपलं ऐश्वर्य, आपलं सामर्थ्य, आपला पराक्रम हे लोकांपुढे प्रगट करावं, व्यक्त करावं असं भगवंताला देखील वाटलं. परमात्म्याला देखील व्यक्त झाल्याशिवाय चैन पडत नाही. मग माणसांची काय कथा? या संदर्भातला एक सुंदर किस्सा गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातला मुद्दाम तुम्हाला सांगतो. गोंदवलेकर महाराज एका बाईला काय म्हणाले की बाई गं, तुला मी सगळे दागिने देतो, अगदी डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक ठिकाणी जे जे काही दागिने घातले जातात ते सगळेच्या सगळे दागिने मी तुला भेट देतो. पण अट एकच आहे की दागिने घालायचे आणि खोलीमध्ये दार लावून बसायचं, खोलीच्या बाहेर यायचं नाही. असं जेव्हा महाराज त्या बाईला म्हणाले तेव्हा ती बाई म्हणाली, महाराज, दागिने घालण्याचा मूळ हेतूच हा असतो की त्याचं प्रदर्शन करण्यामध्येच बायकांना आनंद मिळतो. मी दागिने घातले आहेत, मी पाटल्या केल्या आहेत, मी बांगड्या केल्या आहेत, मी मंगळसूत्र केलं आहे, मला पायातले पैंजण घेतलेले आहेत, मला हा कंबरपट्टा घेतला आहे, ही वाकी घेतली आहे, हे नाकातली नथ घेतली आहे, हे कानातलं घेतलं आहे, हे डोक्यामधली बिंदी घेतली. या सगळ्या गोष्टी जेव्हा शेजारणींना दाखवतो, चार बायकांना दाखवतो, जेव्हा आम्ही नटून थटून त्यांच्यामध्ये मिरवतो, तेव्हाच आम्हाला त्या दागिन्यांचा आनंद मिळतो.
मग दागिने घालून जर बाहेर जायचं नाही आणि नुसतंच घरात बसून राहायचं असेल तर ते दागिने काय उपयोगाचे किंवा त्याचा काय उपयोग? त्यापेक्षा नका देऊ महाराज असं म्हणाली ती. म्हणजे या गोष्टीतून आपण काय शिकायचं आहे? तर बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्याचं प्रदर्शन केल्याशिवाय आपल्याला राहवत नाही. आणि म्हणून ज्ञान हे सुद्धा असं असतं की त्याचं प्रगटीकरण व्हावं लागतं, त्याचं प्रदर्शन व्हावं लागतं, तर मग त्या ज्ञानाची खरी गंमत किंवा लज्जत असते. सत्पुरुष जरी कितीही मोठा झाला, अगदी ज्ञानेश्वर महाराज जरी झाले, तरीसुद्धा जगाचं कल्याण व्हावं म्हणून त्यांनी आपल्या ज्ञानाला या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून व्यक्त स्वरूप दिलेलं आहे. गुरूंचं कार्यच हे असतं की ते आपलं ज्ञान इतरांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी व्यक्त करतात. एक शेर असा आहे, मजबूरे तमाशा होते हैं जेरे नकाब जलवे उनके, अपनी नज़र से बचने के लिए मेरी नज़र बन जाते हैं. या शेरचा अर्थ असा आहे, परमेश्वराचं जे ज्ञान आहे त्याचा आनंद व्यक्त होण्यासाठी वाटच पाहत असतात. कारण ते ज्ञान व ते ऐश्वर्य पडद्याच्या आड असते. त्या व्यक्त होण्याला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून ते माझ्या नजरेने ते पाहतात, असा या शेरचा अर्थ आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजसुद्धा हेच सांगतात की ज्ञानाचं हे जे व्यक्त होण्याचं लक्षण आहे त्यातूनच आपल्याला इतरांचं भलं करता येतं, चिंतन करता येतं. आणि याला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन असं म्हणतात किंवा निवेदन, किंवा ज्याला रामदास स्वामींनी नवविधा भक्तीमधली शेवटची भक्ती म्हटलेली आहे बघा, आत्मनिवेदन. आत्मनिवेदन या भक्तीचा अर्थ असा आहे की आपण भगवंताला निवेदन करायचं आहे की बाबा देवा मी नाही तूच, नाही का? म्हणजे देव पहाया गेलो देवची झालो ही अवस्था, त्याचं वर्णन करता येत नाही आपल्याला. तिथे आपल्याला संपावं लागतं, आपल्यातला मीपणा नाहीसा व्हावा लागतो, आपलं अस्तित्व संपून टाकावं लागतं, तेव्हा आपल्याला भगवंताचं ज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून ही अवस्था यावी किंवा असं काही घडावं म्हणून आपण भगवंताला शरण जाऊन त्याला म्हणतो की देवा मी नाही तूच, आणि यालाच आत्मनिवेदन असं म्हणतात. नॉलेज ऑलवेज गोज विथ कम्युनिकेशन. ज्याचं निवेदन करता येत नाही किंवा जे व्यक्त करता येत नाही ते खरं म्हणजे ज्ञान नव्हेच. ज्ञानाचं जे अव्यक्त स्वरूप आहे त्याला फार तर आपण आत्मस्वरूप असं म्हणू शकतो, कारण ते व्यक्त होत नाही. पण जे काही व्यक्त होतं त्याला व्यक्त ज्ञान असं जरी आपण म्हणत असलो तरी भगवंताविषयी मात्र आपल्याला काहीही सांगता येत नाही आणि त्याचं तोच ते जाणू शकतो. आणि म्हणून या अर्थाने ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच ओवीमध्ये जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं जे म्हणालेले आहेत त्याचं कारणच हे आहे की जे हे आत्मतत्व आहे, हे आत्मस्वरूप आहे, ते दुसऱ्या कुणाला जाणता येत नाही. तो ज्याने त्यानेच ते जाणायचं असतं आणि तो त्याचा व्यक्तिगत किंवा वैयक्तिक अनुभव असतो. आणि म्हणून अव्यक्त ज्ञान जे असतं ते अनुभव घेण्याचं असतं, ते व्यक्त करता येत नाही, कोणाला सांगता येत नाही, बोलूनही दाखवता येत नाही. आणि म्हणून याला स्वसंवेद्या, स्वतःच स्वतःला जाणणारा असा तो भगवंत आहे आणि तो आत्मस्वरूप आहे. आणि त्याचं अव्यक्त स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप,
आणि ते आत्मस्वरूप जेव्हा प्रगट होतं किंवा व्यक्त होतं ते गणेशाच्या स्वरूपामध्ये, गणपतीच्या रूपामध्ये. आणि म्हणून हा गणपती कसा आहे तर तो सकल मती प्रकाशू आहे. सर्वांच्या मतीला म्हणजेच बुद्धीला चालना देणारा, प्रेरणा देणारा, प्रकाश देणारा असा हा गणपती आहे. आता ज्ञान व्यक्त झालं आणि म्हणून त्याने बुद्धीला प्रकाश दिला आणि म्हणून त्याला अर्थ प्राप्त झाला, नाही का. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय.